सुस्वागतम. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीदवाक्य घेऊन ज्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचविली असे शिक्षण महर्षी परमपूजनीय डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या स्मृतीस प्रथमतः विनम्र अभिवादन. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सर्व कनिष्ठ महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं आजच्या या ई-लर्निंग क्लासमध्ये सहकार विषयाच्या अध्ययनासाठी मी प्राध्यापक श्री भांगरे SD आपणा सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतो. इयत्ता 12वी कला व वाणिज्यच्या सहकार विषयातील पाठ्यक्रमानुसार आज आपण आजच्या ई-लर्निंग क्लासमध्ये नागरी सहकारी बँकांविषयीची उर्वरित माहिती अभ्यासणार आहोत. चला तर मग पाहूयात नागरी सहकारी बँकांविषयीची उर्वरित माहिती ही पुढील प्रमाणे. मागील तासाला आपण नागरी सहकारी बँक म्हणजे काय, नागरी सहकारी बँकेची कार्ये कोणकोणती आहेत याविषयी अभ्यासलेला आहे. तर आजच्या या तासाला आपण समजून घेणार आहोत नागरी सहकारी बँकेच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना. तत्पूर्वी आपण नागरी सहकारी बँक म्हणजे काय हे पुन्हा एकदा पाहूया. एका शहरापुरते मर्यादित कार्यक्षेत्र असलेली तसेच शहरी व निमशहरी लोकांकडून ठेवी गोळा करून त्यांना वैयक्तिक तारणावर विविध कारणांसाठी कर्ज पुरवठा करण्याच्या हेतूने नागरी सहकारी बँक कार्य करते. म्हणजेच नागरी सहकारी बँकेचं कार्यक्षेत्र हे मर्यादित असतं. ते एका शहरा किंवा निमशहरापुरते मर्यादित असू शकतं. या शहरी किंवा निमशहरी लोकांकडून त्यांच्या अल्प बचतीनुसार ठेवी गोळा करण्याचं काम ही बँक करते. तसेच या व्यक्तींना त्यांच्या वैयक्तिक तारणावर विविध कारणांसाठी कर्ज पुरवठा करण्याचंही काम नागरी सहकारी बँक करते. हे करत असताना या बँकेला बऱ्याचदा मोठमोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या कोणकोणत्या आहेत त्या पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. अनुत्पादक कर्जावर भर, प्रशिक्षणाचा अभाव, अपुरा निधी, अकार्यक्षम व्यवस्थापन, असमतोल विकास, वाढती थकबाकी, सदोष कर्ज धोरण, दुहेरी नियंत्रण, राजकीय हस्तक्षेप आणि आधुनिक बँकिंग सुविधांचा अभाव ह्या विभिन्न समस्या या बँकेसमोर आहेत. मात्र ह्या समस्या सोडवण्यासाठी काही उपाययोजनासुद्धा सुचवलेल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे नागरी सहकारी बँकेच्या समस्यांवरील उपाय: उत्पादक कर्जावर भर, कर्मचारी वर्गास प्रशिक्षण, भांडवलात वाढ, कार्यक्षम व्यवस्थापन, समतोल विकास, थकबाकीची वसुली, कर्ज वाटपात सुधारणा, एकेरी नियंत्रण, निष्ठावंत संचालक मंडळ आणि आधुनिक बँकिंग सेवा या मुद्द्यांचा अभ्यास पुढील प्रमाणे सविस्तर आपल्याला करता येईल. जाणून घेऊयात नागरी सहकारी बँकेच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना. हा अभ्यास करताना आपण या मुद्द्याचा 2 भाग केलेले आहेत. पहिला नागरी सहकारी बँकेच्या समस्या आणि नागरी सहकारी बँकेच्या समस्यांवरील उपाययोजना. पाहूयात बँकेसमोर असलेली पहिली समस्या. बँकेसमोर असलेली पहिली समस्या म्हणजे कर्जविषयक समस्या. नागरी सहकारी बँक अनुत्पादक कर्जावर भर देते असं म्हटलेलं आहे. नागरी सहकारी बँक काय करते की उत्पादन कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप करावे असे असताना सुद्धा बऱ्याचदा ही बँक घर बांधणी, वाहन खरेदी, फर्निचर, TV, वॉशिंग मशीन, संगणक यासारख्या टिकाऊ व उपभोग्य वस्तूंच्या खरेदीसाठी तसेच इतरही अनुत्पादक कार्यासाठी मोठ्या प्रमाणावरती कर्ज पुरवठा करते. ज्यामुळे काय होतं की नागरी सहकारी बँक कर्जाची वसुली वेळेवरती करू शकत नाही. सभासद किंवा बिगर सभासदांना त्यांच्या वैयक्तिक तारणावर कर्ज पुरवठा करत असल्यामुळे ह्या कर्जाची वसुली करताना सुद्धा या बँकेला बऱ्याचदा अडथळे निर्माण होतात. ज्यामुळे बँकेची थकबाकी जी आहे ती दिवसेगणिक वाढतच जाते. मग यावर उपाय काय आहे तर बँकेने उत्पादक कर्जावर भर दिला पाहिजे. म्हणजेच नागरी सहकारी बँकांनी शेतीवर आधारित दुग्ध व्यवसाय, फळभाजी व्यवसाय, फुलझाडांची लागवड इत्यादी व्यवसायांना कर्ज वाटप केले पाहिजे. तसेच सभासदांना उपभोग्य वस्तूंच्या खरेदीसाठी कर्ज वाटप न करता उत्पादन कार्यासाठी कर्ज पुरवठा केल्यास थकबाकीचे प्रमाण कमी होईल. कारण उत्पादन कार्यासाठी जर कर्ज पुरवठा केला तर निश्चितच सभासदांचं जे काही उत्पन्न माध्यम आहे ते उत्पन्नाचं माध्यम त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि उत्पन्नाचे माध्यम निर्माण झाल्यामुळे, उत्पन्न स्रोत निर्माण झाल्यामुळे
सभासदांजवळ त्यांच्या कर्जाची फेड करण्यासाठी योग्य तेवढा निधी उपलब्ध असणार आहे आणि यातून बँकेची थकबाकी जी आहे ती वेळोवेळी कमी होणार आहे आणि म्हणून नागरी सहकारी बँकेने अनुत्पादक कर्जावर भर देण्याऐवजी उत्पादक कर्जावर भर द्यावा असं सांगितलं जाईल. पुढे दुसरी समस्या बँकेसमोर आहे ती म्हणजे प्रशिक्षण विषयक समस्या. नागरी सहकारी बँकेतील कर्मचारी हे फारसे प्रशिक्षित नसतात. कर्मचाऱ्यांना बँकिंग क्षेत्रातील नवनवीन बदलांची व्यवहारांची पुरेशी माहिती नसते. तसेच या बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्यामुळे कर्मचारी वर्गांसाठी जे प्रशिक्षण कार्यशाळा आहेत, शिबिरे इत्यादींचे आयोजन या बँकांना करता येत नाही. याचा परिणाम थेट बँकेच्या कामकाजावरती होताना दिसून येतो. कारण कर्मचारी जर प्रशिक्षित नसतील तर बऱ्याचदा त्यांच्याकडून व्यवहारांमधील चुका दिसून येतात. त्यांच्या कामकाजामध्ये उणिवा आपल्याला दिसतात. कामकाजामध्ये जी काही शिथिलता आहे ती होते आणि यातून ग्राहक वर्ग जो नाराज होणार आहे, ज्यामुळे बँकेचा ग्राहक वर्ग हा दिवसेगणिक कमी होताना दिसून येतो. याच्यावरती उपाययोजना ती अशी की बँकेने आपल्या कर्मचारी वर्गास वेळोवेळी प्रशिक्षण आयोजित केले पाहिजे. कर्मचारी असतील, अधिकारी असतील यांसाठी लागणाऱ्या ज्या काही कार्यशाळा आहेत, शिबिर आहेत यांचे आयोजन करून त्यांच्या प्रशिक्षणावरती भर दिला पाहिजे. ज्यामुळं काय होईल, कर्मचारी वर्गास, अधिकारी वर्गास जर प्रशिक्षण दिली गेली तर या प्रशिक्षणातून त्यांचं ज्ञान वाढणार आहे, त्यांचं व्यवहार ज्ञान वाढणार आहे आणि यामुळं कर्मचारी वर्गाची कार्यक्षमतासुद्धा वाढेल. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता जर वाढली तर निश्चितच बँकेच्या व्यवहारांमध्ये सातत्यता येणार आहे, प्रामाणिकपणा येणार आहे, चुका कमी होणार आहेत आणि यातूनच ग्राहक वर्गाला आकर्षित करण्याचं जे काही ध्येय आहे बँकेसमोर ते त्या ठिकाणी सफल होणार आहे. आणि म्हणून कर्मचारी वर्गास बँकेने प्रशिक्षण आयोजित करावे असं या ठिकाणी उपाय आपल्याला सांगता येईल. पुढच्या समस्याविषयी आपल्याला सांगता येईल. तिसरी समस्या ती म्हणजे निधीविषयक समस्या. यामध्ये म्हटलं जातं की नागरी सहकारी बँकेचं कार्यक्षेत्र जे आहे ते एका शहरापुरते किंवा एखाद्या निमशहरापुरते असतं. त्यामुळं काय होतं की त्या मर्यादित कार्यक्षेत्रातील सभासद त्यांच्याकडे फक्त येऊ शकतात. कारण अटच अशी आहे की कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्तींना बँकेचे सभासदत्व मिळवता येत नाही आणि म्हणून या सभासद संख्येवर नेहमीच मर्यादा येत असल्याचं दिसून येतं. साहजिकच सभासद संख्या कमी असल्यामुळे त्यांच्याकडून मिळणारे जे काही भागभांडवल आहे, प्रवेश शुल्क आहे, ठेवी असतील, ह्याद्वारे त्यांना स्वविकास साधावा लागतो आणि हा अपुरा निधी पडतो. ज्यामुळं काय होतं की बँकेजवळ अपुरा निधी असल्यामुळे ते स्वविकास साधू शकत नाही. तसेच मध्यवर्ती सहकारी बँका देखील या बँकांना त्यांच्या गरजेप्रमाणे कर्ज उपलब्ध देऊ शकत नाही. यामुळे बँकेचा स्वतःचा स्वनिधीसुद्धा अपुरा असतो आणि राज्य सहकारी बँकेने जो काही मध्यवर्ती बँकेमार्फत कर्ज पुरवठा केलेला आहे तो सुद्धा कमी पडत असल्यामुळे या बँकांना निश्चितच स्वतःचा विकास साधता येत नाही. मग यावरील उपाययोजना काय आहे तर नागरी सहकारी बँकेने भांडवलात वाढ करण्यासाठीच्या उपाययोजना केल्या पाहिजे. म्हणजेच काय तर सभासद किंवा बिगर सभासदांना आपल्याकडे आकर्षित केलं पाहिजे आणि आकर्षित करून काय करावं तर त्यांच्याकडून अधिकाधिक ठेवी कशा पद्धतीने संकलित करता येतील याच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. सभासद संख्येमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सभासदांकडून भागभांडवलामध्ये कशा पद्धतीने वाढ होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि राज्य सरकारने सुद्धा या बँकांना सुरुवातीच्या काळात भांडवल पुरवठा केला पाहिजे. ज्यामुळे काय होईल की बँकेकडील भांडवलामध्ये वाढ होण्यास मदत होईल आणि बँकेकडे जर भांडवल जर वाढलं तर बँकेला आपल्या व्यावहारिक कार्यामध्ये निश्चितच चांगल्या पद्धतीनं उपाययोजना करता येतील. पुढच्या मुद्द्याकडे आपल्याला वळता येईल ती म्हणजे व्यवस्थापन विषयक समस्या. त्यामध्ये म्हणता येईल की बँकेचं व्यवस्थापन जे आहे ते अकार्यक्षम असल्याचं दिसून येतं. यानुसार सांगता येतं की या बँकेचे भांडवल व ठेवीचे प्रमाण अपुरे असल्यामुळे या बँका कमी वेतनावर कर्मचारी आणि अधिकारी यांची नेमणूक करतात. यामुळं काय होतं की बँकेकडे अकुशल व अकार्यक्षम कर्मचारी व अधिकारी निर्माण होतात. कारण वेतन कमी असल्यामुळे जे काही उच्च शिक्षित व्यक्ती आहेत किंवा तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत यांचा सहवास बँकेला मिळत नाही आणि ज्यामुळं नागरी सहकारी बँकेच्या व्यवस्थापनामध्ये त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये एकंदरीत अकार्यक्षमता दिसून येते
आणि म्हणून बँकेचं व्यवस्थापन हे अकार्यक्षम असल्याचं बऱ्याचदा दिसतं. मग यावरील उपाययोजना काय आहेत? तर बँकेनं आपलं कार्यक्षम व्यवस्थापन असावं यासाठी उपाययोजना कराव्यात असं सांगता येईल. नागरी सहकारी बँकांचे व्यवस्थापन कार्यक्षम होण्यासाठी संचालक मंडळातील सर्व संचालक असतील किंवा कामकाजासाठीचा कर्मचारी वर्ग असेल, अधिकारी वर्ग असेल, यांना सहकारी शिक्षण प्रशिक्षण देण्याची गरज आहे असं या मुद्द्यामधून पुन्हा एकदा आपल्याला सांगता येईल. पुढे चौथ्या मुद्द्याकडे वळूया. चौथ्या मुद्द्याविषयी सांगताना आपल्याला सांगता येईल तो म्हणजे विकासाविषयीची समस्या. नागरी सहकारी बँकेचा जो काही विकास आहे तो असमतोलित आहे असं आपल्याला सांगता येईल. कसं बघा, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्याच्या व्यतिरिक्त नागरी सहकारी बँकांचा विकास फारसा झालेला नाही. म्हणजेच काय की भौगोलिकदृष्ट्या जर बघता आपल्या भारत देशातील हे जे काही राज्य आहेत ह्या राज्यांच्या व्यतिरिक्त सहकाराचा म्हणावा असा विकास झालेला नाही. त्यामुळं त्या राज्यातील शहरी कारागिरांना व लहान व्यावसायिकांना या बँकेच्या सेवेपासून वंचित राहावं लागतं. कारण ही बँकेची निर्मिती कशासाठी झालेली आहे? तर शहरी किंवा निमशहरी भागातील जो काही अल्प उत्पन्नधारक व्यक्ती आहे, म्हणजेच थोडक्यात काय, कामगार असतील, मजूर असतील, अल्प व्यावसायिक असतील किंवा लघु उद्योजक असतील, यांच्या आर्थिक उत्पन्नासाठी किंवा आर्थिक उन्नतीसाठी ही बँक आहे असं म्हटलं जातं. पण केवळ या बँकेचा विकास जर व्यवस्थित झाला नसेल तर त्या भागातील जे काही अल्प उत्पन्नधारक आहेत यांना त्यांच्या स्वयंरोजगारासाठी कर्ज मिळत नाही आणि म्हणून या लोकांना या बँकेच्या सेवेपासून वंचित राहावे लागते. हे या मुद्द्यातून आपल्याला स्पष्ट करता येईल. म्हणजेच यातून भौगोलिकदृष्ट्या या बँकेचा विकास झाला नसल्याचे आढळते. यावरील उपाययोजना काय आहे? तर समतोल विकास साधला जावा यासाठी प्रयत्न केले पाहिजे. राज्यामध्ये नागरी सहकारी बँकांचा समतोल विकास होण्यासाठी व मागासलेल्या भागात बँकांचा शाखा विस्तार होण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सुरुवातीच्या काळात परतीच्या भागांच्या स्वरूपात भांडवल विना मोबदला पुरवावे आणि त्यामुळे मागासलेल्या शहरी भागात नागरी सहकारी बँका स्थापन होऊन समतोल विकास साधला जाईल. थोडक्यात RBIची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची आहे. राज्य शासनाची भूमिका महत्त्वाची आहे की जर नागरी सहकारी बँकांचा समतोल विकास साधायचा असेल, इतर राज्यांप्रमाणे जर त्यांचा विकास हा घडवायचा असेल तर सुरुवातीच्या काळामध्ये जे काही भांडवल लागणार आहे ते विना परतीचं त्या ठिकाणी असला पाहिजे किंवा त्या जो काही निधी पुरवला जाणार आहे तो विना मोबदला असावा. ज्यामुळं काय होईल की या बँकांना पुरेसा निधी मिळाल्यामुळे या बँका आपला विकास साधू शकतील आणि प्रत्येक राज्यातील शहरांमध्ये या बँका स्थापन व्हायला मदत होईल. पुढे 6व्या मुद्दा आपल्याला म्हणता येईल या बँकांविषयीचा, तो म्हणजे थकबाकीविषयक समस्या. नागरी सहकारी बँकेची वाढती थकबाकी ही दिवसेगणिक वाढताना दिसून येते. त्यासाठी विविध आपल्याला जे काही चुका आहेत त्या सांगता येतील की कर्ज देताना पुरेशी काळजी न घेणे, अनुत्पादक कर्जासाठी कर्ज पुरवठा करणे, कर्ज वापराकडे बँकेचे दुर्लक्ष असणे किंवा कर्ज वसुलीची अपुरी यंत्रणा, ह्यासारख्या बऱ्याचशा ज्या काही वेगवेगळ्या उणिवा आहेत या बँकेसमोर असल्यामुळे बँकेमध्ये बऱ्याचदा वाढती थकबाकी दिसून येतं. याचबरोबर बँकेच्या कारभारामध्ये संचालक मंडळाचा जो काही प्रभाव आहे तो बऱ्याचदा दिसून येतो. राजकीय हस्तक्षेप, त्यामुळं होणारा जो काही बँकेच्या कामकाजावरती होणारा परिणाम आहे त्यामुळे सुद्धा बँकेच्या कर्ज वसुलीत अडथळे निर्माण होऊन बँकेची थकबाकीचे प्रमाण हे आपल्याला सातत्याने वाढताना दिसून येते. यासाठी जी उपाययोजना आपल्याला सुचवता येईल ती म्हणजे या थकबाकीची वसुली झाली पाहिजे. नागरी सहकारी बँकेने कर्जदारांकडील थकबाकी वसुलीचा वेग वाढवला पाहिजे. कर्ज मंजुरीची प्रक्रिया राबवित असताना किंवा कर्जविषयक जी काही एकंदरीत कार्यवाही आहे ती करत असताना कर्ज परतफेडीची क्षमता विचारात घेतली पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीला कर्ज द्यायचं असेल तर ती व्यक्ती वेळोवेळी हे कर्ज फेडू शकेल काय हे तपासलं गेलं पाहिजे. राजकीय दबावाचा कोणताही विचार न करता कायदेशीर मार्गानं कर्ज वसूल केली गेली पाहिजे आणि कर्जाबाबत नफ्यातून विशेष बुडीत कर्ज निधी उभारला गेला पाहिजे. ज्यामुळं काय होईल, बँकेची थकबाकी जी आहे ती थकबाकी वसूल होईल.
होणारी थकबाकी जी आहे ती कमी होईल आणि बँकेकडे आपला स्वतःचा स्वनिधी संचयित होईल. पुढच्या मुद्द्यामध्ये आपल्याला सांगता येईल पुढची समस्या 7वी, ती म्हणजे कर्जविषयकच समस्या त्या ठिकाणी सांगितलेली आहे. सदोष कर्ज धोरण यामध्ये आपल्याला म्हणता येईल की कर्ज वाटप संबंधी जी काही कर्ज मागणी छाननी असेल, कर्जाचा वापर असेल, कर्ज परतफेडीची क्षमता असेल इत्यादी गोष्टींचा विचार न करता संचालकांच्या दबावामुळे कर्ज तारण नियमांचे पालन न करता अपात्र व्यक्तींना सुद्धा ही कर्जे वितरित केली जातात. या सदोष कर्ज वाटप धोरणामुळे काय होतं, नागरी सहकारी बँका सातत्याने अडचणीत आलेल्या आहेत. कारण जर राजकीय दबाव होणार असेल, व्यवस्थापन समितीमधील सदस्यांचा जर कर्ज वापराकडे वैयक्तिक हेतूने जर दृष्टिकोन ठेवला जात असेल तर निश्चितच यामध्ये सदस्यता वाढत जाते आणि यातूनच नागरी सहकारी बँका नेहमीच आर्थिक अडचणीमध्ये आलेल्या दिसून येतात. यावरील उपाययोजना आपल्या पद्धतीने सुचवता येईल की कर्ज वाटपामध्ये सुलभता असली पाहिजे. या बँकेने कर्ज मागणी अर्जाची योग्य ती छाननी करूनच कर्ज मंजूर केले पाहिजे. हे कर्ज मंजूर करत असताना परतफेडीची क्षमता, तारण मालमत्ता याचा देखील विचार बँकेने केला पाहिजे. जर कर्जाचे वाटप सुलभ व पारदर्शक करायचे असेल तर ही वरील सांगितलेली काळजी बँकेने घेतली पाहिजे, ज्यामुळे काय होईल की बँकेच्या कर्ज वापरावरती नियंत्रण असेल. संचालक मंडळाचे नातेवाईक असतील, राजकीय व्यक्ती असतील किंवा त्यांचे हितसंबंधी व्यक्ती असतील यांना कर्ज देताना काळजीपूर्वकच कर्जे मंजूर करावी. सदर व्यक्ती कर्ज परत फेडू शकेल काय, त्या व्यक्तीची तारण क्षमता नक्की तेवढी आहे का, त्या गोष्टींची योग्य ती चौकशी करूनच कर्ज वाटप करावे. ज्यामुळे काय होईल की कर्जामध्ये असलेली सदस्यता निघून जाईल आणि कर्ज प्रक्रिया ही चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे त्या कर्जाची वेळोवेळी वसुली त्या ठिकाणी करायला बँकेला सहज सोपं जाईल. पुढे 8व्या मुद्द्यामध्ये सांगता येईल, 8वा मुद्दा आहे कर्जविषयकच 8वा मुद्दा आहे दुहेरी नियंत्रण. रिझर्व्ह बँक व सहकार खाते संयुक्तपणे नागरी सहकारी बँकांवर नियंत्रण ठेवत असल्याने या बँकांना व्यवस्थापनाच्या दृष्टीने दुहेरी नियंत्रण अडचणीचे बनते. नवीन शाखा विस्तार, गुंतवणूक, कर्ज वसुली इत्यादी प्रसंगी रिझर्व्ह बँक वा सहकार खाते यापैकी कोणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करायची असा पेच प्रसंग या बँकांसमोर नेहमीच आपल्याला दिसून येतो. कारण काय होतं, जर दुहेरी नियंत्रण असेल तर त्यापैकी नेमकी कोणत्या संस्थेचं किंवा कोणत्या व्यक्तीचं आदेशाचं पालन करावं हा बँकेसमोर प्रश्न निर्माण होतो. आता नागरी सहकारी बँकेसमोर 2 नियंत्रण असलेल्या व्यक्ती आहेत, त्या म्हणजे नागरी सहकारी बँकेसमोर आपल्याला सांगता येतं की रिझर्व्ह बँक आणि दुसरं म्हणजे सहकार खाते. ह्या दोन्हींचं नियंत्रण बँकेवरती असल्यामुळे नागरी सहकारी बँकेला आपल्या निर्णयांमध्ये जलदता आणता येत नाही, त्वरित निर्णय अंमलबजावणीसुद्धा करता येत नाही. त्याचबरोबर नागरी सहकारी बँकेने वेळोवेळी घेतलेले निर्णय असतील किंवा राज्य सहकार खात्याने वेळोवेळी घेतलेले निर्णय असतील, ह्या निर्णयांची अंमलबजावणी करताना आपण कोणाच्या आदेशाचं पालन करायचं आहे ही संभ्रमता नागरी सहकारी बँकेच्या मनामध्ये कायम असते. आणि संभ्रमता कायम असल्यामुळे बऱ्याचदा नागरी सहकारी बँकेचे निर्णय हे अचूक बनत नाही आणि निर्णय अचूक होऊ न शकल्यामुळे किंवा निर्णयांची वेळोवेळी अंमलबजावणी न होऊ शकल्यामुळे किंवा निर्णयांची अंमलबजावणी करत असताना संभ्रम निर्माण होत असल्यामुळे कामकाजामध्ये नेहमीच चुका असताना दिसून येतात. यावरती उपाययोजना ती अशी की नागरी सहकारी बँकेवरती एकेरी नियंत्रण असावे. नागरी सहकारी बँकांच्या विकासासाठी आणि अधिक स्वातंत्र्य व स्वायत्तता देण्यासाठी राज्याने सुधारित कायदा संमत केला पाहिजे. राज्य शासनाने सामंजस्य कराराद्वारे रिझर्व्ह बँकांकडे नियंत्रण दिलेले आहे. म्हणजे पूर्वी जी काही एकंदरीत अडचण होती की नागरी सहकारी बँकेवरती RBI आणि सहकार खाते यांचं दुहेरी नियंत्रण होतं, ती समस्या आता दूर केलेली आहे. यासाठी काय केलेलं आहे की राज्याने एक सुधारित कायदा संमत केल्यानुसार आता राज्य शासनाने सामंजस्य कराराद्वारे RBIकडेच हे संपूर्ण नियंत्रण दिलेले आहे, ज्यामुळे बँकेच्या कामकाजामध्ये आता सुधारणा झालेल्या दिसून आपल्याला येतात. पुढे
9व्या मुद्द्यामध्ये आपल्याला सांगता येईल की राजकीय हस्तक्षेप. नागरी सहकारी बँका ज्या राजकीय व्यक्तींशी संबंधित असतात त्या व्यक्तींकडूनच या बँकांचे कामकाज बऱ्याचदा चालवले जाते. उदाहरणार्थ, बँकेची नोकर भरती असेल, कर्ज वितरण प्रक्रिया असेल, कर्जाची वसुली असेल, इत्यादी बाबतीमध्ये हा राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येतं. ज्यामुळे काय होतं की राजकीय हस्तक्षेपामुळे, राजकीय दबावामुळे जो काही अधिकारी वर्ग आहे किंवा कर्मचारी वर्ग आहे यांना आपल्या कामकाजामध्ये निर्णय घेताना या राजकीय व्यक्तींच्या संमतीने निर्णय घ्यावे लागतात आणि ज्यामुळं राजकीय हस्तक्षेपातून नागरी सहकारी बँका आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या आहेत. यावरील उपाययोजना ती अशी की नागरी सहकारी बँकेच्या व्यवस्थापनामध्ये निष्ठावंत संचालक मंडळाची निवड केली गेली पाहिजे. नागरी सहकारी बँकांनी राजकीय दबावाचे वर्चस्व न जुमानता योग्य गरजू सभासदांना कर्ज दिली पाहिजेत. दैनंदिन कामकाजामध्ये, नोकर भरतीमध्ये, कर्मचारी भरती करताना राजकीय हस्तक्षेप टाळला गेला पाहिजे. तसेच संचालक मंडळानेही आपल्या व्यवहारामध्ये बँकिंग तत्त्वे आणि रिझर्व्ह बँक जे आहे तसेच सहकार खात्याच्या आदेशाची निष्ठापूर्वक पालन करून त्या पद्धतीने व्यवहार पूर्तता केली पाहिजे. ज्यामुळे काय होईल की राजकीय हस्तक्षेप कमी होऊन संचालक मंडळाच्या निष्ठावंत कार्यामुळे बँकेचे कामकाज जे आहे ते अचूक पद्धतीने बनेल आणि यातून नागरी सहकारी बँकांना आपला विकास साधता येईल. पुढची शेवटची समस्या आपल्या समोर आहे ती म्हणजे आधुनिक बँकिंग सुविधांचा अभाव. या मुद्द्यामध्ये आपल्याला सांगता येईल की या बँकांकडे स्वतःचा निधी अपुरा असल्यामुळे या बँका आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या आहेत. या बँकांना राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांप्रमाणे आपल्या ग्राहकांना आधुनिक सेवा सुविधा देता येत नाही. ज्यामुळं काय होतं की बऱ्याचदा या बँकांच्या कामकाजामध्ये आपल्याला ग्राहक संख्या कमी असल्यामुळे या बँका आपला विकास तत्परतेने करू शकत नाही. या बँका आपल्याला ज्या पद्धतीने सेवा देणं गरजेचं आहे त्या पद्धतीने देऊ शकत नाही आणि म्हणून या बँकांमध्ये ग्राहक वर्ग हा दिवसेगणिक कमी होताना दिसतो. कारण सध्याचा ग्राहक कसा आहे की तत्पर सेवा कोणत्या बँकेकडून मिळेल त्या बँकेकडे आकर्षित होणारा आजचा ग्राहक आहे आणि म्हणून नागरी सहकारी बँका ज्या आहेत ते एका मर्यादेपलीकडे आपला विकास करू शकलेला नाही. त्याच्यासाठीची उपाययोजना ती अशी की नागरी सहकारी बँकांमध्ये सुद्धा आधुनिक बँकिंग सेवा सुविधा त्या ठिकाणी असाव्या असं आपल्याला म्हणता येईल. नागरी सहकारी बँकेने आपल्या सभासदांसाठी व ग्राहकांसाठी आधुनिक बदल स्वीकारले पाहिजेत. ज्यापैकी ATM असेल, कोअर बँकिंग असेल, टेली बँकिंग असेल, मोबाईल बँकिंग असेल, डेबिट व क्रेडिट कार्ड इत्यादी सेवा सुविधा असतील. ह्या सेवा बँकेने आपल्या व्यवहारात आणल्या पाहिजेत. त्याचबरोबर व्यवहार प्रणालीत संगणकीकरणाचा जो काही वापर आहे तो वापर बँकेने वाढविला पाहिजे आणि याच्यातूनच बँकेने आपल्या कामकाजामध्ये एक आधुनिकता आणली पाहिजे. आपल्या कर्मचारी वर्गाला प्रशिक्षित केलं पाहिजे. बँकेने सुद्धा व्यापारी बँकांप्रमाणे, राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे आपल्या कामकाजामध्ये सुधारणा घडवल्या पाहिजेत जेणेकरून नागरी सहकारी बँकांसुद्धा आपला विकास जो आहे तो झपाट्याने करू शकतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण या तासाला जो नागरी सहकारी बँकेच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना अभ्यासल्या त्यावरती आधारित आपल्याला स्वाध्याय आहे तो म्हणजे असा. पहिला प्रश्न दिलेला आहे लघुत्तरी, थोडक्यात उत्तरेल्या 2 प्रश्न आपल्यासमोर आहेत अभ्यासासाठी. नागरी सहकारी बँकेच्या समस्या आणि त्यावरील उपाय योजना यावरती आधारित प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे नागरी सहकारी बँकेच्या समस्या विशद करा. दुसरा प्रश्न आहे नागरी सहकारी बँकेच्या समस्यांवरील उपाय लिहा. एकूण 8 गुण आहेत. प्रत्येकी प्रश्न 4 मार्क याप्रमाणे आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना या प्रकरणाच्या अंती आहे. प्रकरण क्रमांक 6 नागरी सहकारी बँक या प्रकरणातील कोणताही भाग शैक्षणिक वर्ष 2020-2021 करिता अध्ययनातून वगळण्यात आलेला नाही. त्यामुळे या घटकातील सर्व उपघटकांवर आधारित प्रश्न परीक्षेसाठी विचाराधीन असतील. विद्यार्थ्यांना परत एकदा सूचना आहे की नागरी सहकारी बँकेतील
नागरी सहकारी बँक या घटकावरील आधारित सर्व अभ्यास आपल्याला करायचा आहे इयत्ता 12वीच्या दृष्टिकोनातून. यानुसार विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आहे. नागरी सहकारी बँक जी आहे ही स्थानिक पातळीवर कार्य करणारी प्राथमिक सहकारी पतसंस्था म्हणून कार्य करत असते. या बँकांचा अभ्यास आपण आजच्या या तासाला केलेला आहे. पुढील तासाला आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे काय याविषयीचा अभ्यास आपण करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.